तशी तर मला ना आता सकाळी लवकर उठून आवरायची सवय राहिलीच नाही आहे. म्हणजे मी पहिलं 7ला उठत होते, 10-12 वाजेपर्यंत कामं, नंतर पुन्हा झोप आणि पुन्हा काम, जेवण, झोप असंच माझी दिनचर्या चालू होती. पण आता काही दिवसापासून जेव्हापासून कॉलेज सुरू झालं आहे तर मला सकाळी लवकर उठून कॉलेजला यावं लागतं आहे. एवढं फास्ट आवरावं लागतं आहे की माझा नाश्ता पण होत नाही आहे. तर मी कॉलेजला येऊन ना जेवण करते आहे. तर बघा, अभ्यासाचा आता पत्ता नसलेला आम्ही डायरेक्ट जेवायला भिडलेलो आहोत. म्हटलं आता एक लेक्चर करून घेऊया, त्या अगोदर आपण आपला अवतार नीट करूया. त्यासाठी मी आले होते लेक्चरला. आणि लेक्चर वगैरे झाल्यानंतर माझ्या फ्रेंडने असं ठरवलं की आपण ना असंच कॉलेज भटकूया. आम्ही ते डिपार्टमेंट बघितलं जे आतापर्यंत आम्ही बघितलेलंच नव्हतं. म्हणजे ते पहिलं बंद होतं, यावर्षी ते ओपन झालं आहे. हे होतं स्पोर्ट डिपार्टमेंट आणि इथं स्पोर्ट नावाचं काहीच गोष्टच नव्हती. फक्त त्या स्पोर्टच्या नावावरती फक्त 2 मुलं, एक काकू आणि आम्ही होतो. तर पूर्ण अंधार. आणि मग आम्ही फक्त ते स्पोर्ट डिपार्टमेंट थोडंसं बघितलं. मला काही त्याच्यात काही इंटरेस्ट वाटलाच नाही, तर मी निघून आले बाबा. मला ना अशा आळशी ठिकाणी बिलकुल थांबा वाटत नाही. तशी मी आळशी असली तरी चालेल, पण ठिकाण आळशी नसलं पाहिजे. त्यामुळं मी आले समोर, त्यांना तिथंच एकटं सोडून. आपल्याला कोणाची गरज नाही तशी, कारण की आपले सगळे पुढे आहेत थांबलेले, हो की नाही. तर मी जात होते आता डिपार्टमेंटला असं सहज. मी म्हटलं ना डिपार्टमेंट आळशीने असलं पाहिजे, मी असलं तर चालेल. आता तिथं जाऊन मी थोडंसं काहीतरी करेल, बघूया आपण काय काय करता येते काय काय नाही. तर डिपार्टमेंटला सुद्धा कोणीच नव्हतं, कारण की काही स्टुडंटचे अजून ॲडमिशन झालेले नव्हते. आम्हीच हुशार होतो ज्यांनी लवकर ॲडमिशन केलं आहे. तर मी म्हटलं तर टाईमपास खूप झाला, आता आपण वाचूया पुस्तक. म्हणून पुस्तकाचे 4-5 पानं पलटले आणि मी झाले बोर. आता बोर झाल्यानंतर काय करावं म्हणून मी ठरवलं की आता आपण जाऊया घरी. असं तोंडाला बांधून, जसं काय मी चोरच आहे असं सग्राह्य धरून मीच माझे पैसे कंडक्टरला देऊन मी निघले घरी. बाय, थँक्यू.